ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसेना नेते अरविंद सावंत जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपलं TV9 मध्ये स्वागत। काय सांगाल? 63 तास। नमस्कार, बोला। आता सध्या 63 तासांचा मुंबईमध्ये मेगा ब्लॉक सुरू आहे। प्रवाशांचे भयंकर असे हाल होत आहे, लोकल उशिराने धावत आहे। काय सांगा? हे सरकार म्हणजे जनतेचे हाल करण्यासाठी निर्माण झालेलं सरकार आहे। कुठे केंद्र असतं, राज्य सरकार आहे, यांनी कुठं दिलासा दिलाय दाखवा मला। परवा मला एका प्रवाशाचा फोन आला, कोकणातून आता मुंबईकडे यायला ओघ सुरू झालेला आहे। तर ते म्हणाले आम्ही तिकीट काढली तुतारी गाडीची, तुतारी नाव आहे त्या ट्रेनचं, आणि ती गाडी दादरला टर्मिनल ते शेवट थांबते। अचानक त्याला सांगितलं की गाडी ठाण्याला थांबणार आहे। आता कोकणातला माणूस कुटुंब बरोबर आहे, बोजा आहे बरोबर, त्याने ठाण्यात उतरायचं, ते सगळा बोजा घेऊन पुन्हा लोकल ट्रेनला यायचं किंवा बाहेर येऊन टॅक्सी करायची। हा जो भुर्दंड किंवा शिक्षा आमच्या सगळ्या गरिबांना तुम्ही देता, तुम्हाला कोणी अधिकार दिला ही शिक्षा देण्याचा? हे सगळं तुम्ही जेव्हा तिकीट आरक्षित केलं जातं तेव्हा तुम्हाला माहिती आहे तिकीटं कुठे आरक्षित झाली आहेत ती, आणि तुम्हाला मेगाबॉल रात्री करता येत नाही, दिवसा का? रात्री करा, 12 नंतर करा, 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत समजू शकतो आम्ही, पण दिवसा। आणि त्याचा आता लोकलला पण मेगाबॉल सुरू केला त्यांनी। ते तर म्हणजे नोकरदार वर्गाचे हाल, त्या महिला कर्मचाऱ्यांचे हाल बघताना इतकं वाईट वाटतं की रेल्वेच्या डब्यात बिचाऱ्या नोकरी अधिक कुटुंब, मुलाबाळांचं शिक्षण सगळीच जबाबदारी असते, त्यासाठी वेळेवर पोचायचं आहे घरी सुद्धा। ज्या पद्धतीने त्या प्रवास करतात, जीवघेणा प्रवास आहे अक्षरशः। यातून अजूनही ते मोठे तिकडे बसलेत ना दिल्लीत, एक एक धुरंधर विद्वान माणसं, 250 माणसं मेल्यानंतर ट्रेनच्या खालून गेला होता बघायला। 250 माणसं मेले त्याचं दुःख नाही, राजकारण काय करता येईल याचे हे शोधतात खाली, त्याचं दुःख नाही लक्षात घ्या, कारणं शोधायची। मग तिथे सुद्धा बघत होते समोर काय मस्जिद वगैरे मिळते का काहीतरी, ही असली कीड काय म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये कीड असलेली माणसं आहे ती, आणि म्हणून लोकांना दिलासा मिळेल असं वाटत नाही। आणि एक आशेचा किरण दिसतोय की केंद्रात सरकार बदललं का मग दिलासा मिळेल असं वाटतंय, बघूया आपण। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी 20 तारखेला पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेवरती आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलारजी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार केली होती। आता या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली असून याची चौकशी होणार आहे। आशिष शेलारांनी आरोपही असे केले होते, ही पत्रकार परिषद दिशाभूल करणारी आहे, खोटी आहे आणि आचारसंहितेचं उल्लंघन करणारी। मुळात असं आहे, दखल कोणी घेतली? त्या गुलामानी। तो गुलाम आहे बरं का, इलेक्शन कमिशनर। ती कायदेशीर नेमणूक नाही, ह्यांचे झाडूवाले गरगडी, भाजपचा गरगडी तिथे बसलाय, तो गरगडी ह्यांची घेणार ना दखल। मग आम्ही गेलेल्या पत्रांची दखल का नाही घेतली? इथं राज्याचे स्पीकर जो कायद्याचं उल्लंघन त्या विधान भवनात बसून अधिकाऱ्यांना बोलवून दम देऊन कारवाई करत होते, तेव्हा हे झोपले होते का? त्याच्याही तक्रारी आहेत तुमच्याकडे, आमच्या आमदारांनी केलेत तक्रारी, काय दखल घेतली तुम्ही? त्यामुळे ह्या ज्युडिशरी संपवत आहेत हे लोक, न्याय प्रक्रिया संपवण्याचं काम आहे। बरं राहिलं काय केलं त्यांनी? लोकांना आव्हान केलं, मतदान करा। तुम्ही प्रलोभनं दाखवता, तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करता, जय बजरंग बली। तेव्हा या कमिशनर कुठे होता? विचारा त्याला, त्यांना विचारा तुम्ही कुठे होता म्हणून। जय बजरंग बली, तुम्ही आम्हाला मतदान करा मध्य प्रदेशमध्ये, मग आम्ही तुम्हाला अयोध्येला घेऊन जाऊ, तेव्हा कुठे होते? तेव्हा आशिष शेलार झोपले होते का? विचारून घ्या त्यांना। हे कायद्याचं त्यांनी पालन केलं का? हे उलट उद्धवजींना हे कळलं की अशा पद्धतीनं मुद्दाम होत आहे, तर त्यांनी सांगितलं सहन करा पण मतदान करा। तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे होतं खरं तर, ते राहिलं दूर। तुमच्या लबाडे आहेत ना, हे तुम्ही स्वतः एक्सपोज करताय आता। ज्यांना गांधीजी नाही कळले त्यांना बाकीच्यांचं काय घेऊन बसतो, सोडून द्या ना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मेडिटेशनला बसलेले आहेत, काय प्रतिक्रिया?
ध्यानस्थ कायम राहावं ते असं माझी इच्छा आहे. तर त्यांना देश दिसला तर दिसला, कारण देशाचे प्रश्न त्यांना दिसतच नाही. इतकं विद्वेषी द्वेषपूर्ण भाषण त्यांनी संबंध 75 साल में क्या हुआ, देश के किसी प्रधानमंत्री ने इतना बुरा भाषण कभी नहीं किया. कुठल्याही देशाच्या यापूर्वीच्या पंतप्रधानांनी इतकं द्वेष निर्माण करणारं, तेढ निर्माण करणारं, धर्मवेडं, धार्मिक असणं वेगळं आणि धर्मवेडं असणं वेगळं. धर्मवेड्यांची भाषणं ऐकत होतो आम्ही. आणि लोकांमध्ये जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम करणारे ध्यानस्थ बसता. हे आणखीन एक मोठं ढोंग, कॅमेरा लावून. तुम्हाला कोणा धंदा नाही आहे, लावा. तुमचा धंदा होतो ध्यान दाखवून बघा, तेवढंच काम करत बसा, कायम ध्यानस्थ बसा, अशी मी प्रार्थना करतो. देश तरी सुटेल तुमच्या या सगळ्या तडाख्यातून. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. महायुतीमध्ये छगन भुजबळ काहीसे नाराज दिसत आहे. त्यांची सातत्याने येणारी वक्तव्य असू द्या किंवा आता त्यांनी पुन्हा एकदा आता जो मनुस्मृती, जे राज्य शासनात मनुस्मृतीमधील एक श्लोक आहे तो पाठ्यपुस्तकांमध्ये ॲड करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, याचाही त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. भाजपलाही सांगितलं आहे तुम्ही याचा विरोध करा. मला वाटतं मी यावर स्पष्टपणे काल बोललेलो, तुमच्या चॅनल मला वाटतं बोललो मी, की मनुस्मृती भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. का जाळली हो? माणसाला माणूस म्हणून जगू न देणारं जर तत्व कुठं असेल, जातीय तेढ असेल, वर्ण व्यवस्था असेल, तर ती मान्यच नाही ना आपल्याला. संविधानाला पण मान्य नाही आणि मानवतेलाही मान्य नाही. ती त्यांनी होती त्या म्हणून त्यांनी ती जाळली होती. आणि जर यांना एवढा पुळका आला असेल बाबासाहेब आंबेडकरांचा, तर मग बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं किंवा त्यांचं संविधान पायदळी तुडवणारं रोज तुम्ही आत्ताचा कायदा इलेक्शन कमिशनरचाच कसा नेमला हो? इलेक्शन कमिशनर बाबासाहेबांच्या संविधानामध्ये एक कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये देशाचे पंतप्रधान आणि देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे ते तिथे असणार आहेत आणि तिसरा विरोधी पक्षाचे नेते असणार आहेत. आज काय केलं तुम्ही? सरन्यायाधीशांनाच काढून टाकलं ना. म्हणजेच काय केलं? संविधान पायदळी तुडवलं ना. याला डिक्टेटरशिप म्हणतात, याला तानाशाही म्हणतात, यालाच हुकुमशाही म्हणतात. म्हणजे प्रधानमंत्री म्हणतील तो इलेक्शन कमिशनर होणार आहे. म्हणजे काय झालं? गुलाम झाला ना तिथे. त्या गुलामाकडनं काय न्यायाची अपेक्षा करता? आमच्यावर त्यांनी अन्याय कितीतरी केलाच आहे, तुम्हाला माहिती आहे तो. त्यामुळे भुजबळांनी वक्तव्य केलं ते सत्य आहे की पाटल्या दाराने येण्याचा जो प्रकार आहे त्याला कडाडून विरोध झाला पाहिजे. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, केवढा मोठा विचार त्यांनी तेव्हा दिला या जाती व्यवस्थेत. पहिली शिवसेना निर्माण केल्यानंतर त्यांनी पहिलं वाक्य काय त्यांचं? ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि वा. हे सांगणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत बरं का. हे मनुस्मृतीत नाही आहे म्हणावं, हे मानवते स्मृतीमध्ये आहे. ते समजून घेतलं तर समजेल आपल्याला. कोकण पदवीधरवरून मनसे आणि भाजपमध्ये कुठेतरी आता धुसफूस पाहायला मिळते. भाजपही आणि मनसेही ठाम आहेत कोकण पदवीधर लढण्यासाठी. कसं पाहता याकडे? त्यांच्या घरची भांडणं मी कशाला बघू? मी माझं बघणं. आमची शिवसेना उभी आहे, ती जिंकली पाहिजे एवढं माझा विचार असणार, बाकी काय. धन्यवाद. आपल्यासोबत होते अरविंद सावंतजी, त्यांनी आपल्याशी सविस्तर अशी बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन खंडूसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.